नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित दीर्घ कथा काळ रात्र. आणि आज या दीर्घ कथेचा शेवटचा भाग तुम्ही ऐकणार आहात. भाग 4. चिडलेल्या सुपरिटेंडंट देसाईंनी लिनियन हॉटेलच्या भिंती आणि जमीन खोदायची तेवढी शिल्लक ठेवली. हॉटेलचा कोपरा त्यांनी तपासला होता. इतकंच नाही तर हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येकाची त्यांनी तपासणी केली होती. प्रत्येकाचा पूर्व इतिहास समजून घेतला होता. आणि हॉटेलातली सगळीच्या सगळी माणसं प्रामाणिक आहेत याची त्यांना खात्री पटली होती. आपल्याला रेखा डान्सरच्या खोलीत सोडणारा तरुण व्यवस्थापक खऱ्या अर्थानं त्यांच्या दृष्टीनं गुन्हेगार होता. पण त्याला या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही याची खात्री त्यांना झाली होती. त्यांनी हॉटेलची सगळी कागदपत्रं तपासली. फक्त त्या हॉटेलची मालकी एका स्त्रीकडे आहे ही बाब मनात संशय निर्माण करणारी होती. उद्या दुपारी 3 वाजता या तुझ्या मालकिणीला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलंय असं सांग, आणि ती नाही आली तर तिच्या नावाने पकड वॉरंट निघेल याची सुद्धा तिला जाणीव दे. सुपरिटेंडंट देसाईंनी मॅनेजरला कडकडीत तंबी भरली आणि ते तडक हॉटेलातनं बाहेर पडले. त्यावेळी दुपारचे 12:30 वाजले होते. त्यांच्या मनात आता लिनियन हॉटेलच्या मालकिणीशिवाय कुठलाही संशय उभा नव्हता. हॉटेलचा व्यवहार स्वच्छ आहे याची तावून सुलाखून त्यांनी खात्री करून घेतली होती. हॉटेलचे हिशोबसुद्धा पाहिलेले होते. 2 वर्ष हॉटेलच्या मालकिणीने भरलेल्या इन्कम टॅक्सची कागदपत्रंसुद्धा त्यांनी चाळली होती. रेखाकडून 3.5 रुपयांच्या बॉन्डवर मिस हसीना अनवर हुसेन या तरुणीनं लिहून घेतलेला करारसुद्धा त्यांना बघायला मिळाला होता. ते ऑफिसमध्ये आले आणि नेमकं नको असलेली बातमी त्यांना मिळाली. भाई आणि कमाल या दोघांना रिगल हॉटेलच्या एका खोलीत कोणीतरी ठार केल्याची बातमी त्यांच्या कानावर आली. सरळ सरळ त्यांनी ते बदमाशांचं प्रकरण इन्स्पेक्टर राणेंच्या अंगावर टाकलं आणि ते जीप घेऊन निघाले. 1:05 त्यांनी मेजर भोसलेच्या घराची बेल दाबली. भपकेबाज पेहराव करून बाहेर निघण्याच्या तयारीत असलेल्या अविनाशने जेव्हा दार उघडलं तेव्हा ते आश्चर्यानं त्याच्या तोंडाकडे बघत राहिले. मला वाटलं तुम्ही गाढ झोपेत असाल. उभ्या उभ्या सुपरिटेंडंट देसाईंनी सुरुवात केली. आपल्याला आता चमचमीत जेवणावर ताव मारायला मिळणार हे त्यांनी ओळखलं होतं. देसाई, मला वाटतं तुम्ही उपाशी पोटी आलाय. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाणं चांगलं. त्यांना धरून चक्क त्यांना बाहेर काढत अविनाश म्हणाला. पायाने त्यांनी दार ओढून घेतलं. धाडकन आवाज झाला आणि अंगच्या कुलपाचं ते दार बंद झालं. लेनियन हॉटेलमध्ये चीनी पद्धतीच्या डिशेसवर ताव मारायला अविनाशने आपल्याला आणावं हा केवळ योगायोग आहे असं मानायला सुपरिटेंडंट देसाई तयार नव्हते. आपल्याला इथे आणण्यामागे त्याचा काहीतरी डाव असावा हा विचार त्यांच्या मनात डोकवून गेला. अहो, काल संध्याकाळी तुमच्या घरनं 3 वेळा फोन आला. कुठं गेला होता तुम्ही? खुणा केलेलं मेनू कार्ड वेटर घेऊन जाताच अविनाशनी बोलायला सुरुवात केली. देसाईंनी त्याच्या तोंडाकडे रोखून बघितलं आणि रेखाच्या खोलीत शिरल्यापासून तो गरुडानं सुटका करून आपण पोलीस स्टेशनवर येईपर्यंत काय काय घडलं हे त्यांनी अगदी थोडक्या शब्दात केवळ 3 मिनिटात सांगितलं. म्हणजे देसाई, गरुडाचे हे उपकार तुम्हाला विसरता येणार नाहीत. हो, अगदी बरोबर आहे. तो जर खरोखर शहाण्यासारखा वागला आणि विश्वासात घेऊन त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या तर मी उपकार स्मरणात ठेवल्याशिवाय राहणार नाही. देसाई, ज्यावेळी तो तुम्हाला पुन्हा भेटेल त्यावेळी तुम्ही खडसावून विचारा, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला तो विश्वासात घेत नाही म्हणजे काय? अरे वा. भोसले, मला सांगा, तुम्हाला या प्रकरणाची कितपत माहिती आहे? अजिबात नाही आहे. भोसले, 6 दिवस माझ्या माणसांचं तुमच्यावर लक्ष आहे. तुमच्या हालचाली त्यांच्या रिपोर्टप्रमाणे मला संशयास्पद वाटतात. देसाईंचा आवाज कठोर झाला होता. त्यांनी अविनाशच्या डोळ्यांना डोळे भिडवले होते. भोसले, 3 तारखेला तुम्ही रात्री 9 वाजता घरातनं बाहेर पडलात. पहाटे 4:15 वाजता परत आलात तेव्हा तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा संशयास्पद होते. कपडे सुद्धा संशयास्पद म्हणजे कसे हो?
म्हणजे सहजासहजी अंधारात मिसळून जातील असे. हे बघा देसाई, तुमची काहीतरी चूक होतीये. एक तर मी घरात एकटाच आहे आणि या उकाड्याच्या दिवसात मी एकटा रात्री भटकायला जातो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. भोसले, परवा रात्री तुम्ही माहीमपर्यंत गेल्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. काल रात्री तुम्ही 8:30 वाजता घर सोडलंत आणि टॅक्सी करून पहाटे 5 वाजता घरी आलात. आता देसाईंचा आवाज थोडा वेगळा वाटत होता. त्या आवाजाला वेगळी धार जाणवत होती. देसाई, काय तुम्हाला जेवण हराम करायचंय का? जोरात जांभई देत अविनाशने विचारलं, पण देसाईंवर कुठलाही परिणाम झाला नाही. भोसले, चंदन मर्चंटच्या घरावर पडलेल्या दरोड्यापासून तुम्ही या प्रकरणात भाग घेताय आणि ज्या प्रकरणात तुम्ही भाग घेता त्याच प्रकरणात गरुड असतो असं मी मानतो. पण यापुढे कुठल्याही योगायोगावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. भैया पाटलाची एकूण 7 माणसं कामगिरीवर आहेत आणि प्रत्येकाचा रिपोर्ट सध्या माझ्या फाईलमध्ये आहे. 24 तास त्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. सुपरिटेंडंट देसाई म्हणाले आणि अविनाश चरकल्यासारखा झाला. सुपरिटेंडंट देसाई आपल्याकडे येताना जय्यत तयारीनं आलेत याची त्याला जाणीव झाली आणि आपण जास्त सावधगिरी बाळगायला हवी हे त्यांनी ओळखलं. हे बघा देसाई, माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर रोज रात्री मी तुमच्या समोर येऊन बसेन आणि त्यातही माझी आडकाठी होत असेल तुम्हाला तर मी सिमल्याला नाही तर दार्जिलिंगला निघून जाईन. अविनाश मानभावीपणानं बोलतोय, त्याच्या आवाजात चेष्टेचा सूर पुरेपूर भरलाय याची खात्री देसाईंना पटली आणि शेवटी आपण कितीही आदळआपट केली, आपण कितीही गाळ्याच्या शिरा ताणल्या तरी शेवटी मेजर भोसलेचीच टांग वर राहणार हे देसाईंना माहिती होतं. आणि म्हणून ते भोसलेला शब्दात कसं पकडायचं या विचारात घडून गेले. देसाई, तुम्हाला पळवण्यामागे रेखाचा हात होता याची तुम्हाला खात्री आहे? हो, नाहीतरी तिच्याशिवाय कोणीही जबाबदार व्यक्ती डोळ्यापुढे येतच नाही ना. मग तिच्या खोलीत ठार झालेल्या बहादूरबद्दल तुमचा काय तर्क आहे? वेटर डिशेस ठेवून निघून जाताच अविनाश धूर्तपणे बोलला. देसाईंना भलत्याच रस्त्याकडे न्यायचा तो प्रयत्न करत होता. कदाचित तिने त्याला ठार केलं असेल किंवा बोलता बोलता देसाई गोंधळून थांबले, कारण आपण चुकीचा तर्क व्यक्त करतोय याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून बघणारा अविनाश हसला. हे बघा देसाई, तुमच्या या प्रकरणात ना गोंधळ उडालाय. दळी स्थळी कंसाला कृष्ण दिसावा तसा तुम्हाला गरुड दिसतोय आणि नको तिथे मला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही चालवलाय. अविनाश समोरच्या डिशेस रिकाम्या करत करत बोलत होता. कदाचित रेखा तुमच्यासारखी बंदिस्त झाली असेल. तुमची सुटका गरुडानं योगायोगानं का होईना पण केली. रेखाची सुटका करायला तो असमर्थ ठरला असेल. हे बघा भोसले, या प्रकारामागे एका स्त्रीचा हात आहे याची मला खात्री झाली आहे. तसे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे. हे बघा, कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे रेखाचा हात या प्रकारामागे असेलही. पण एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत अशी स्वतंत्रपणे प्रकरणं हाताळणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याला भेटल्या आणि त्या सगळ्यांच्या मागे कोणातरी पुरुषाचा हात असतो हे मी पाहिलं आहे. ठीक आहे, मग भोसले तुमचा तर्क काय आहे? मला वाटतं या रेखाच्या मागे सुद्धा एखाद्या हुशार पुरुषाचा, एखादा समर्थ हात असावा. कदाचित रेखाने त्याला पाहिलं सुद्धा नसावं. त्याच्या हुकुमाप्रमाणे ती काम करत असणार. अविनाश बोलता बोलता थांबला, कारण हलत्या दाराखालून केबिनकडे येणारे पाय त्याला दिसत होते. दार ढकलून लिनियन हॉटेलचा मॅनेजर आदबीने आत आला. साहेब, आमच्या मालकीणबाई आपल्याला भेटू पाहत आहेत. सुपरिटेंडंट देसाईंजवळ वाकून त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं. नाही ते ठीक आहे, पण मी उद्या 3 वाजता त्यांना भेटायला सांगितलं होतं. नाही साहेब, त्या घाबरलेल्या आहेत हो. मग दुपारी 4 वाजता त्यांना माझ्या ऑफिसात यायला सांग. साहेब, त्या चालू नाही ना शकत, शिवाय त्या आजारी आहेत साहेब. व्यवस्थापक भीत भीत पण आदबीनी बोलला आणि क्षणात देसाईंच्या चेहऱ्यात आणि डोक्यात कमालीचा फरक दिसून आला. बरं, मग त्या आहेत कुठे? त्या आपल्या घरीच आहेत साहेब. याच रस्त्यावर कोपऱ्यावरची जी इमारत आहे ना, तिथे दुसऱ्या मजल्यावर त्या राहतात. ठीक आहे, मी 1 तासाभरात येईन असं त्यांना कळव. देसाई थंड आवाजात बोलले. अविनाश सुद्धा या प्रकारानं गोंधळल्यासारखा झाला. ज्या कल्पना त्यांनी मनाशी उभ्या केल्या होत्या त्या धुळीला मिळाल्या होत्या.
रेखाचा या हॉटेलशी अगदी जवळचा संबंध असावा असं जे अविनाशला वाटत होतं ते डळमळीत झालं. देसाई हॉटेलच्या मालकिणीला तुम्ही भेटायला जाणार? हो, तुम्ही येताय? तुम्ही नेणार असाल तर येईन नक्की. माझी काहीच हरकत नाहीये. सुपरिटेंडंट देसाई हा टॉवेलला पुसत म्हणाले. आणि त्यांनी आपण मिस हसीना हुसेनला भेटायला तयार असल्याचं मॅनेजरला कळवलं. वेटर घाईघाईत निघून गेला, कारण मॅनेजरच्या त्याला तशा सूचना असणार याची खात्री होती. आता आपण डोकं आपटलं तरी बिल समोर येणार नाही हे सुद्धा अविनाशने ओळखलं. फक्त 10 मिनिटं त्यांना वाट बघायला लागली. स्वतः व्यवस्थापक घाईघाईत आणि आदबीनी पुढे आला. आपण दोघेही येणार आहोत हे सांगायची गरज देसाईंना वाटली नाही. याच व्यवस्थापकानं सुपरिटेंडंट देसाईंना रेखाच्या खोलीत सोडलं होतं आणि केवळ गरुडामुळे आज ते जिवंत उभे राहिले होते. एवढ्यात ती आठवण विसरायची त्यांची तयारी नव्हती. हॉटेलच्या दारात एक आलिशान कार उभी होती. पांढऱ्या गणवेशातल्या ड्रायव्हरनी आदबीनी त्यांच्यासाठी दार उघडलं आणि दोघेही आत बसताच कार संथपणे निघाली. खरं म्हणजे धोका कुठलाही नव्हता. इतक्या दिवसाढवळ्या कितीही मोठा आणि धोकेबाज बदमाश असला तरी काही गडबड करायची त्याची हिंमत होणार नाही याची जाणीव या दोघांना होती, पण दोघेही अतिशय सावध होते. कार कोपऱ्यावरच्या इमारतीसमोर जाऊन उभी राहिली. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला लिनियनचा व्यवस्थापक घाईघाईत खाली उतरला. त्यांनी स्वतः दार उघडलं आणि दोघेही लिफ्टने मिस हसीनाच्या फ्लॅट समोर आले. दारावरची बेल दाबली गेली आणि झटक्यात दार उघडलं गेलं. एक सुंदर तरुणी दार उघडून त्यांना आदबीनं आत घेत होती. दोघेही आत शिरले. तरुणी अतिशय सुंदर होती, पण ती हुशार आणि बुद्धिमान नसावी असं अविनाशला वाटलं. तिच्या अंगावरचे कपडे आणि कपडे करण्याची पद्धत ही इतक्या श्रीमंतीला साजेशी नव्हती. आतलं फर्निचर अतिशय किमती होतं. घोट्यापर्यंत पाय आत घुसत होता गालीच्यात. दिवाणखान्यातली पेंटिंग्ज आणि प्रत्येक वस्तूची मांडणी नजरेत भरण्यासारखी होती. नजरेसमोर येईल ती वस्तू भारी किमतीची होती. ती तरुणी आत निघून गेली होती. जाताना तिने बाहेरचं दार कडी लावून बंद करून टाकलं. व्यवस्थापक आदबीने दाराच्या जवळ उभा राहिला होता. 4 मिनिटं कासवाच्या गतीने गेली आणि आवाज न करता दार उघडलं गेलं. एक सुंदर आणि अतिशय वेड लावणाऱ्या सौंदर्याची तरुणी दारातनं बाहेर आली. पण त्या तरुणीचा चेहरा खिन्न होता. भीतीची छाया तिच्या चेहऱ्यावर आणि निळसळ डोळ्यातनं व्यक्त होत होती. तिने दोघांनाही कसाबसा नमस्कार केला आणि झटक्यात सोडलेली कुबडी उजव्या हातानं पकडली. तिचा उजवा पाय कृत्रिम असावा हे दोघांनी बघता क्षणी ओळखलं. तिच्या अंगावर भपकेबाज साडी होती, पण घड्याळ सोडलं तर अंगावर कुठलाही सोन्याचा दागिना नव्हता. नाही म्हणायला कानात सोन्याच्या रिंगा होत्या तेवढ्याच. ओळखी झाल्या. स्वतःच प्रत्येकानं एकमेकाची ओळख करून दिली. ती स्वतः त्या तरुणीची म्हणजे नोकर तरुणीची मदत न घेता सोफ्यावर बसली. कुबडी मात्र तिने त्या नोकर तरुणीच्या हातात दिली. तिने ती सरळ आतल्या बाजूला नेऊन ठेवली आणि दोघांच्याही मनातल्या सगळ्या शंकांना 15 मिनिटात तिलांजली मिळाली. गरुडाच्या दृष्टीनं ती रात्र भयानक होती. काळाच्या दाढे शिरायचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि ठाम निश्चयानं त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं होतं. रेखासारख्या एका मुंबईत नवख्या वाटणाऱ्या तरुणीनं भैया पाटलाच्या 3 हुशार माणसांच्या हातावर तुरी द्याव्यात ही घटना धक्का देणारी होती. आणि तीही कशी पळाली? सरळ सरळ मुंबईतले 2 अट्टल आणि घातकी बदमाशांची प्रेतं पाडून. या प्रकरणात सुपरिटेंडंट देसाई काहीही करू शकणार नाहीत आणि मुंबईच्या पोलीस खात्यात हे प्रकरण हाताळायला दुसरा लायक अधिकारी नाही याची खात्री वरिष्ठांना झाली होती. ती 4 मजली इमारत होती. जरी भर रस्त्यावर असली तरीही मागच्या गल्लीत तितकासा उजेड नव्हता. गरुडाला मुक्तपणे आपल्या हालचाली करता याव्यात म्हणून वीज खात्यानं सध्याची दिव्यांची रोषणाई कमी केलेली होती. आपण जातोय ती जागा धोक्याची आहे, तशीच ती मायावी आहे. कुठला धोका कोणत्या क्षणी समोर येईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत त्या इमारतीत शिरणं धोक्याचं तर नाही ना, अशीही समजूत त्याची झालेली होती. त्या इमारतीचा बराचसा भाग रिकामाच असतो याची खात्रीही 2 दिवसात गरुडाने करून घेतली होती.
फक्त दुसऱ्या मजल्याचा अर्धा भाग आणि चौथ्या मजल्याचा काही भाग तेवढाच वापरण्यात येतो हे त्याला माहिती होतं. तो तळमजल्यावरच्या जागेत शिरला. कमालीच्या कौशल्याने त्यांनी खिडकीच्या ग्रिलचा बराच मोठा तुकडा काढला. एक नक्षीच त्याने हातात घेतली होती. आवाज झाला, पण त्या आवाजानं गरुडाचं कुठलंही नुकसान केलं नाही. शांततेचा फारसा भंग झाला नाही. पुन्हा त्याला खिडकीची काच कापावी लागली होती आणि ती सुद्धा 2 ठिकाणी. तेव्हा कुठे तो आत शिरू शकला होता, कारण त्या इमारतीचं प्रवेशद्वार बंद होतं. आल्या आल्या पेन बॅटरीच्या उजेडात त्यांनी जागेची नीट तपासणी सुरू केली. तपासणी करण्यासारखं त्या जागेत तसं काही नव्हतं. संशय घेण्यासारखी वस्तू अख्ख्या 1 तासात त्याला आढळली नव्हती. 1 वर्षापूर्वी बांधलेली ती इमारत रिकामी असावी यात आश्चर्य मानण्यासारखं काही नव्हतं, कारण भाड्यानं देताना घरमालकाला मुंबईत किती काळजी घ्यावी लागते याची कल्पना त्याला होती. दुसऱ्या मजल्यावरच्या जागेत शिरायचा तो विचार करत होता. त्या जागेत शिरण्याची त्याची ही दुसरी वेळ होती. त्या जागेत 2 नोकर आहेत याची त्याला खात्री होती, पण ते दोघेही लढवय्ये नाही आहेत हे सुद्धा त्याला माहिती होतं. त्याने पेन बॅटरीनी दार नीट तपासलं. दाराला अंगचंच कुलूप होतं. आतून मूठ फिरवून उघडता येणारं ते दार बाहेरून उघडता येणं कठीण आहे याची खात्री गरुडाला झाली. पण त्याच्याकडे ज्या चाव्या होत्या त्या चाव्यांमुळे फारसं कठीण असं त्याला काही वाटलं नाही. फक्त 6 चाव्यांचा जोडगा. पण तो जोडगा किती सामर्थ्यवान आहे याची खात्री त्याला अनेकदा पटलेली होती. अगदी अभेद्य अशा जागी शिरण्यासाठी त्या चाव्यांच्या जोडग्यानं त्याला मदत केलेली होती. फार तर फार 5-10 मिनिटात आपण ते दार उघडू असं जे त्याला वाटत होतं त्या वाटण्याला मात्र जबरदस्त हादरा बसला होता. अर्ध्या तासांनी घामाघूम होऊन नंतर त्याला ते दार उघडलं गेलं होतं. पराभव होता होता टळला होता. दार उघडलं आणि फारसा विचार न करता तो हलक्या पावलांनी आत शिरला. धोका आहे याची खात्री असली तरी तो इतक्या लवकर आणि सहजासहजी होईल याची मात्र त्याला खात्री नव्हती. फक्त आवाज झाला किंवा आपल्या हातून एखादी चूक घडली तर काहीतरी घडेल असं त्याला वाटत होतं. दार बंद करता करता तो दचकला. आपल्या अगदी जवळ काहीतरी हालचाल सुरू आहे याची त्याला खात्री झाली, पण त्यांनी दार पूर्णपणे बंद केलं. आवाज होऊ नये म्हणून गरुडानं मूठ फिरवून मग दार दाबलं होतं. जितकी बाळगता येईल तितकी सावधानगिरी त्यांनी बाळगली होती. तो दाराजवळ स्तब्धपणे उभा राहिला, पण नंतर कुठलाही आवाज त्याच्या कानात शिरला नाही. त्यामुळे आपल्याला तो भास झाला अशी त्याची समजूत झाली. पण त्याचं मन थंडपणे त्याला धोक्याची सूचना देत होतं. पुढे पाऊल टाकायला मन कचरत होतं. 10 मिनिटात पुढे टाकलेलं पाऊल त्यांनी 2दा मागे घेतलं होतं. अखेर तो पुढे आला. सावकाश त्यांनी आतल्या एका दाराला स्पर्श केला. अंधारात त्याला नीट दिसत होतं, तो कुठेही अडखळत नव्हता. कोणताही अस्पष्टसा का होईना पण आवाज टिपायला त्याचे कान जय्यत तयार होते. पण संपूर्ण जागा पूर्णपणे रिकामी होती. आणखीन एक आश्चर्य त्याच्या डोक्यात सैतानासारखं उभं राहिलं की ती जागा रिकामी कशी? आत मंडळी राहायलाच हवी होती. कोणीतरी तिथे असायला हवं होतं. ही मंडळी 4थ्या मजल्यावर तर नाही ना गेली राहायला? घड्याळात 3 वाजले होते, पण हाती काहीही लागलेलं नव्हतं. सगळी मेहनत फुकट गेली का काय असा संभ्रम त्याच्या मनात उभा राहिला होता. त्यावेळी तो शेवटच्या खोलीत प्रवेश करत होता. त्याच्या हालचालीतला सावधपणा पार नष्ट झाला होता. संपूर्ण जागा रिकामी आहे याची खात्री ती शेवटची खोली नीट तपासल्यानंतर त्याला झाली आणि पुन्हा तो दचकला. तो आवाज माणसाचाच होता. अस्पष्टसं पुटपुटणं होतं ते. कोणीतरी अडखळलं होतं चालता चालता. पण त्याच्या सावधगिरीला मुळीच अर्थ नव्हता. दिवाणखान्यात तो आला तरीही काहीही घडलं नाही. शरीरावर ताण पडला होता, पण मनावर सुद्धा भयानक दडपण वाढलं होतं. सतत 2 तासांच्या हालचालींनी त्याला दमल्यासारखं झालं होतं. मग त्याही परिस्थितीत तो तिथल्या सोफ्यात बसला आणि त्याच वेळी ती जागा झगझगीत प्रकाशात न्हाऊन निघाली. आखेत कोबडी घेतलेली कृत्रिम पायांची अत्यंत सुंदर अशी हसीना भिंतीला टेकून जवळच उभी होती. तिच्या हातात रिव्हॉल्वर होतं. ते स्थिरपणे गरुडावर रोखलेलं होतं.
त्या रिव्हॉल्व्हरमधनं सुटलेली गोळी चुकवता येणं अशक्य आहे याची खात्री गरुडाला पटली होती. कोण आहेस तू? तिने कठोरपणे विचारलं. आपलं हे रूप आणि आपली चोच बघून ती घाबरून जाईल असं जे वाटलं होतं ना, तेच संपलं होतं. गरुड कोण हे तिला मुळीच माहिती नव्हतं. गरुड, तो थंडपणे बोलला. पण गरुड स्वतः हादरलेला होता. स्वतःला महापराक्रमी समजणारा गरुड मनातल्या मनात हादरलेला होता. काय हवंय काय तुला? हसीनाचा आवाज कठोर होता. ही आपल्याला दरोडेखोर तर समजत नाही ना? गरुड विचार करत होता. गरुड गप्प राहिला. बोलणं अशक्य होतं. कारण आपले सगळेच्या सगळे अंदाज साप चुकलेत याची खात्री त्याला झाली होती. करीमा, तिने कठोर आवाजात हाक मारली आणि भल्या मोठ्या कपाटाच्या खाचेतनं दुसरी तरुणी बाहेर आली आणि हीच तरुणी हसीनाची नोकर होती. करीमा, पोलिसांना फोन कर. 100. त्यांना सांग आमच्या घरात दरोडेखोर शिरलेला आहे. हसीनाने कठोर आवाजात हुकूम सोडला आणि गरुड चर्राकला. कारण त्याची अजिबात भीती हसीनाच्या मनावर नव्हती. तिच्या वागण्यात कुठलाही चोरटेपणा नव्हता. कल्पनेपेक्षाही ती हुशार आणि शूर आहे हे गरुडानं ओळखलं होतं. फक्त आपला अंदाज चुकला. भैयाच्या माणसांची धडपड फुकट गेली. त्यांनीही आपलं काम चोखपणे बजावलं नाही हाच या घटनेचा अर्थ होता. मिस हसीना. हां बोल. हे बघ, पोलिसांना फोन करू नको. का बरं? मी दरोडेखोर नाही. अच्छा, मग रात्रीच्या वेळी घरात फक्त 2 स्त्रिया असताना आत शिरण्याचा तुझा उद्देश काय? मी एका खुनी स्त्रीच्या मागे आहे. मग तिला काय मी कपाटात ठेवली आहे का? हसीना उखडली होती आणि त्याच वेळी गरुडानं आपल्या हालचालीला सुरुवात केली होती. गरुडाच्या लक्षात येण्यापूर्वी हसीनानं डाव्या हातानं रिव्हॉल्व्हरवर सायलेन्सर चढवला होता. तिची पहिली गोळी गरुडाच्या हॅटला लागून गेली होती. तो जागच्या जागी थबकला. हे बघ, नेमबाजीत मी अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत. एकेकाळी मी जागतिक चॅम्पियन होते, लक्षात घे. हसीना कठोरपणे बोलली. त्यावेळी रिसिव्हर उचलून नंबर फिरवला जातोय हे गरुडाच्या लक्षात आलं. रात्र भयानक होती. प्रसंग बाका होता. कोणतीही हालचाल करण्याचा मौका नियतीनं त्याच्यापुढे ठेवलेला नव्हता. सकाळी सकाळी सुपरिटेंडंट देसाईंना लिनियन हॉटेलच्या शेजारच्या इमारतीत शिरायला लागलं. जीपमधनं उतरता उतरता पोलीस बंदोबस्त कडोक्याचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते त्या इमारतीत या आठवड्यात दुसऱ्यांदा येत होते. एकदा त्यांना मानानं नेण्यात आलं होतं तर दुसऱ्यांदा ते धावत धावत स्वतःहून आलेले होते. काय झालंय? गरुडाने एक खून केलाय त्यांनी. वर चल. ते खेकसले. उगाचच बडबड त्यांना नको होती. काय घडलंय ते प्रत्यक्ष बघण्याची त्यांची इच्छा होती. मिस हसीना अनवर हुसेनच्या फ्लॅटचं दार सताड उघडं होतं. 2 पोलीस दारावर पहारा देत उभे होते. त्यांच्या सलामीकडे फारसं लक्ष न देता सुपरिटेंडंट देसाई आत शिरले. हसीना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या उजव्या हातात सायलेन्सर लावलेलं रिव्हॉल्व्हर गच्च पकडलेलं होतं. तिचे ते निळे निळे डोळे उघडे होते आणि तिची कोबडी जवळच पडलेली होती. आणि एक कृत्रिम पाय सोफ्याला टेकवून उभा करण्यात आलेला होता. देसाई झटक्यात खाली वाकले. हसीनाचा उजवा पाय शाबूत होता. त्याच पायावर ते कृत्रिम पायासारखं वाटणारं कवच ती गुडघ्यापर्यंत घालत होती. गरुडाचं खास कार्ड हसीनाच्या ब्लाऊजला टाचलेलं होतं आणि त्या कार्डाच्या मागच्या बाजूला लिहिलं होतं, हसीना उर्फ रेखा कॅबेरे डान्सर. डॉक्टरी तपासणीत तिचे डोळे निळे नाहीत तर ते काळेभोर आहेत हे सिद्ध झालेलं होतं. निळ्या रंगाच्या लेन्सेस बसवल्या होत्या तिने. त्याच इमारतीत किमान 1.5 कोटी किमतीची संपत्ती पोलिसांना मिळाली. आणि जेव्हा सुपरिटेंडंट देसाई मेजर भोसलेच्या फ्लॅटसमोर जीपमधनं उतरले तेव्हा अविनाश त्या रात्रीचा अर्थात काळ रात्रीचा प्रसंग डोळ्यापुढे उभा करत होता. केवळ नशिबाने त्या काळ रात्री गरुड वाचला होता आणि आपोआपच ओघानं अविनाश भोसले सुद्धा.
श्रोते हो, गेले 4 दिवस तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा काळ रात्र. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही गरुड कथा होती. गुरुनाथ नाईकांचा हा एक हिरो. कथा तुम्हाला आवडली असेल, प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळी कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. हां, पण लक्षात घ्या, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय ना, या फोटोला क्लिक केलं तरीही चॅनल सबस्क्राईब करता येतं. भेटूयात अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.